महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन पर। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। श्रीकांत शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी मोठा जल्लोष हा ठाण्यामध्ये आपण पाहतो युवा सैनिकांकडून जो आहे तो केला जातोय। उमेदवारी तर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटणारच होती, पण जे आता आज फडणवीस साहेबांनी जो उमेदवारी श्रीकांत शिंदे साहेबांची स्वतःहून जाहीर केली, ह्याच्यानीच आपल्याला दिसून येतं की त्यांचं काम बोलतं, श्रीकांत शिंदे साहेबांचं काम बोलतं, जेणेकरून जे आपले मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांनी सर्वांनी एकत्रित येऊन ती आज उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे। म्हणजे हाच त्यांचा जो त्यांनी आजपर्यंत 10 वर्षात केलेल्या कामाची पोचपावतीच आहे डॉक्टर साहेबांची। आणि तुम्ही बघितलं असाल की आज आपले महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आज अहोरात्र दिवस रात्र लोकसेवेचं काम करत आहेत। अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्या विविध घटकातल्या लोकांसाठी आज ज्या कामाचा त्यांनी हेच केलेलं आहे, काम जे चालू ठेवलेलं आहे तेच आज तुम्ही बघत असाल की सर्वच लोक त्यांच्याबद्दल आपुलकीचं आणि एक घनिष्ठ असं नातं त्यांच्याबद्दलचं जे महाराष्ट्रात निर्माण झालं आहे त्याचाच फायदा आज सर्व पक्षातील मित्रपक्षांनाही होणार आहे। आज जे आपण 48 खासदार मित्रपक्ष महायुतीतून लढणार आहोत, त्या 48च्या 48 जागा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण 48च्या 48 जागा आपण निवडून येणार आहोत याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे। आणि आज श्रीकांत शिंदे साहेबांना तर आता लोकांनी स्वतःहून चॉईस केलेलं आहे, तर त्यांना कुठेही विजयाचे हे नसून तर जास्ती रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील याचा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे। जनतेवरती आपल्या सर्व मतदारांवरती विश्वास आहे की ते पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे साहेबांना भरघोस मतांनी विजयी करून खासदार म्हणून दिल्लीलाच मोठ्या जल्लोषात त्यांना आपण तिथे दिल्लीला पाठवू यासाठी सर्वांची शिवसेना